स्नान मिळतं देवाला, अतिशय छान आहे पर्व काळ, पाळत चला. त्याच्यामध्ये पर्व काळ पुढून पाळावा, पुढे नाही पाळावा. जरी सुरुवात झाला त्यांचा पर्व काळाचा सुरुवात होतो, त्याला कुठला काळ म्हणता सुरुवातीचा? वेदकाळ. हा, वेदकाळ सुरू होतो. वेदकाळापासून मुख्य पुण्य पर्व काळ जो असतो, वेदकाळापासूनही पाळला तर उत्तम आहे. पण कोणाला नसेल का तर किमान पुण्य पर्व काळ पाळावा आणि नंतर तो सोडावा, स्नान करावं वगैरे वगैरे. जमता तो विस्तार होतो. बरीच लोक म्हणतात मग घरातले तुमचे काय सर्व फेकून देतात का? बाबा तुळशी पत्रामध्ये तेवढी आहे ना ताकद, तुळशी पत्र टाकून द्यावं सर्वांमध्ये. तुळशी पत्रामध्ये ती शक्ती आहे. आणि जाऊ द्या विषय. त्या सूर्यग्रहणाच्या वेळेस गौतम ऋषी आणि अहिल्या स्नानासाठी गेले. स्नान झालं आणि लग्नगिरी आली. आता इथे थोडा वादाचा मुद्दा आहे. महाभारत रामायणामध्ये असं सांगितलंय नाथबाबांनी का ते तिकडनं आले स्नान करून आणि दिवसा त्या पुण्य पर्व काळामध्ये दान करण्यासाठी ते बाहेर गेले. कोण? गौतम ऋषी. आणि तेवढी संधी इंद्राने ती साधली आणि त्याने पुन्हा ते रूप धारण केलं आणि अहिल्या मातेचं पातिव्रत्य भंग केलं, असं महाभारत रामायण सांगतं. वाल्मिकी रामायण, तुळशीदास रामायणामध्ये पहाटच्या वेळेस स्नानाला जात असताना चंद्राची मदत घेऊन चंद्र अवेळी उगला आणि इंद्राने रूप धरलं आणि पहाटच्या वेळेस समागमासाठी त्या ठिकाणी आले. आता हे सर्व रामायणातले प्रसंग त्या संत प्रमाणानुसार आपण मानले पाहिजे. कसे मानले पाहिजे की त्या प्रसंगाला, पहिल्यांदा हा प्रसंग भावाचा नंतर सांगतो. त्या प्रसंगाला दान धर्मादी कर्म करण्यासाठी सूर्यग्रहणानंतर आलेले गौतम ऋषी ज्यावेळेस बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर इंद्राने ती संधी साधली आणि त्या ठिकाणी स्वतः त्या महालामध्ये आला. गौतमाचे स्वरूप स्थिती इंद्राला इल्ले प्रती तिसीने ओनी एकांती सवे करती सोये मागे ते म्हणे नवलगती दिवसा केली मागारती आजी पर्व काळ पितृती काम सर्वांती निषेध. ते म्हणले तुम्हाला काही वेळ लागलं का? पण त्या प्रसंगाला इंद्राने त्या रूपामध्ये विशेषत्वाने जास्त नम्रता धारण केली आणि अहिल्या मातेला त्या ठिकाणी पती आज्ञेचा स्वीकार करावा लागला. परंतु ज्या वेळेस हे अहिल्या मातेच्या लक्षात आलं, अहिल्या म्हणे एकांतवासी जीवनी भरता रूपासी तू कोण येते आलासी कपते भोगशी परदारा.
अहिले इंद्र धरिला हाती घेऊन भरता रूपाची बुद्धी तू कोण पाप मूर्ती चढवले रती मागितली. अहिले देवीने ओळखलं हा कोणीतरी वेगळा पुरुष आहे. मंग मरमर पापिष्टा चांडाळा नाही पापाचा कंटाळा विटाळविले दोही कुळा दुष्टा दुसरा निघविली. घात केला. ती म्हणली आता तूही वाचत नाही मी वाचत नाही. कारण का गौतम ऋषी काय सामान्य का? गौतम ऋषी हे महापराक्रमी ज्यांच्या तपाच्या द्वारा तर ज्यांनी दुष्काळामध्ये भात पिकवला होता आणि ऋषी मुनींना सांभाळलं होतं, यज्ञ कर्म केलं होतं, एवढं पुण्य ज्यांचं आहे ते आल्यानंतर आपला भस्म होईल हा सर्व वृत्तांत स्वतः गौतम ऋषीने कानाने ऐकला आणि एकदम लाजा इंद्र निघे बाहेरी तव गौतम देखिला द्वारी भये कापुनी जिवारी इंद्र कोपागरी पडून इंद्राला भीती वाटली. त्याच ठिकाणी इंद्राला शापित करण्यात आलं. जेणे करीशी परदारा म्हणा ते धडती तुझे वृषणा परभगी आसक्त मन भंगे सर्वांगी संपूर्ण होती. इंद्र शापिला या परी गौतम पाहे भीतरी तव आईल्या वस्त्रे सावली म्हणे दुराचारी रमली सुखी. लाज वाटत नाही पत्नीला बोलली. तिने सर्व झालेला प्रसंग सांगितला. वृषण होशील म्हणजे तुझ्या शरीरावर पूर्ण रक्तस्राव होईल, कुष्ठरोग तुला होईल असा शाप इंद्राला दिला. अहिल्या मातेनं बरीच प्रार्थना केली पण क्रोधाग्नीने त्या ठिकाणी जड झालेलं ते अंतःकरण त्या ठिकाणी शापित करते. परपुरुषी कामाचा सोहळा ते तू होशी महाशिळा तुझ कोणी न देखे डोळा भूते विटाळा मानती तुझा. वृक्ष फुला फळा नाही ती छायेसी नवे विश्रांती आश्रमी प्राणी न वस्ती पापो पाहती भोगशी. शाप दिला. नाही तुम्ही थांबा. अरे जाऊ बाळा बस तिकडं बस. सर्व त्या आश्रमामध्ये शाप मिळाल्यानंतर म्हणले तू शिळा होशील, दगड होशील. विशेष म्हणजे तुझ्यावर सावली सुद्धा वृक्षाची पडणार नाही, फळ फूल तुला अपेक्षित होणार नाही. अशी शिळा अशी बाकीच्या दगडांना तरी देवत्वाचा मान मिळतो, तुला मिळणार नाही. मिळतो दगडांना मान, कोण म्हणतो मिळत नाही. कळसाचा मान मिळतो, पायरीचा मान मिळतो, मूर्तीचा मान मिळतो. दगड होणं हे जरी शापित असेल पण तुला तो कुठला मान मिळणार नाही, कोणाचाच मान. फरक आहे. महाराज कर्म प्रारब्ध असं असतं. दगडाची सुद्धा योनी मानली 84 लक्ष योनीमध्ये आणि त्याच्या योनीमध्ये येऊन सुद्धा उद्धार ठरलेला आहे. काय उद्धार ठरलेला आहे सांगतो. संपूर्ण मंदिराला दगड एकच असतो पण कोणी पायरीचा होतो, कोणी पायातला होतो, कोणी भिंतीचा होतो, कोणी कळसाचा होतो, कोणी नारळ फोडायचा होतो, कोणी मूर्तीचा होतो, कोणी दिव्याचा होतो. दगड एकच पण भाग्य ज्याचं त्याचं त्या दगडाचं वेगळं आहे. हो, कोणी धुण्याचा होतो. किती बिचाराला त्रास. म्हणून ह्या जन्मात मुखाने कोणाचं धुणं धुवायचं. जर धुतलं तर मग आपल्या अंगावर पुढच्या सगळ्या युनिट काय धुतल्या जाईल. बस आता जास्त याच्यावर मी बोलत बरंच आहे. पाटावरटाचा सुद्धा काय दगडाची आहे, जात्याचा सुद्धा काय दगडच आहे पण भाग्य निर्निराळ आहे त्या दगडाच. तुकोबरायांनी दगडाची टाळ केली होती, दगडाचं भाग्य. एकदा शांत थांबा. कळसाचं नाथराय परीक्षा पाहत असतील ना, शांती ब्रह्मनाथांचं चाललंय त्यामुळे तुला राग येतो का नाही. हा चालेल. आता आनंद ते म्हणले तुमचा राग आला, आता आनंद झाला. ऐका आपला विषय चालू. दगड एकदम पायरीच्या दगडाचा आणि कळसाचा दगडाचा वाद. पायरीचा दगड म्हणतो काय भाग्य आहे गड्या तुझं कळसाच्या दगडाचं. कळसाचा दगड म्हणले हो माझं भाग्यच आहे, मी कळसाला आहे. गडबड अशी झाली, थोडा एक अवधी गेला
एक कावळा आला, कळसावर बसला. आता पुढे मी काही सांगत नाही. आणि तेवढ्यामध्ये एक महान तपस्वी ऋषी तीर्थयात्रा करून आले. खूप थकले होते. पायरीवरती आले, पायरीला डोकं लावलं, वंदन केलं, तिथंच विसावा केला. मग पायरीच्या दगडाने सांगितलं, सांग भाग्य कोणाचं आहे. म्हणून कधी कोणाच्या कपाळाला कपाळ प्रारब्ध लावायचं नाही. देवाने जी आपल्याला जागा दिली ती भाग्याची समजायची, बाकी डोकं लावायचं नाही. ऐका, भाग्य असं असतं त्या दगडाचं. पण गौतम ऋषींनी सांगितलं काय, कुठलंच या जगतातलं भाग्य तुला मिळणार नाही. त्यावेळेस लक्ष नका, इकडे लक्ष द्या असं. त्यावेळेस गौतम ऋषींना तिने वंदन केलं, असं नका करू, खूप शाप द्या. शापित झाले, पण माझा उद्धार कधी होईल, कधीतरी सांगा. 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 30,000 वर्ष, लाख वर्ष, पण कधीतरी उद्धार होईल म्हणजे. किंवा आली शेवटी पत्नी होती, तिचा दोष नाही हे कळालं. राग उतरल्यानंतर माणसाला पश्चाताप येतो, आणि तो पश्चाताप त्यांनाही आला. ऐको नीतीचे दिन वचना, कृपेनं कळवळला संपूर्ण. म्हणे लागला श्रीरामचरण ते तुझा नवदशी. तुझ जवळ भेटती रामचरणा, तव वरी करावे राम स्मरण. राम नामा परत्यान प्रायचित्त जाण असे नाम. रामनामाच्या आवृत्ती जळती पापाची आपंक्ती. शिळारूपे तुझी लोपेल मती, तरी राम चित्ती न विसंगे. ऋषी पाठी मोरा झाला, तवाईल्या झाली शिळा. आश्रम पावला बकळा, प्राणी तत्काळ पळाली. कैसे शापाचे अतिबळ, मुंगी मासी सांडी स्थळ. पक्षी पळाले सकळ, श्वापदाची मेळी सरील गेली. शाप मिळाला, उपशाप मिळाला. राम अवतार होईल, प्रभू रामचंद्र येतील, त्यांचा चरणस्पर्श तुला होईल, आणि त्या स्पर्शाने तुझा उद्धार होईल. पण तोपर्यंत तुला नामस्मरण करावं लागेल, दगडामध्ये सुद्धा रामाना. कारण त्या स्मरणाने तुझं पाप जळत प्रायचित्त कर्म त्यानेच होईल. कर्मामध्ये काम्य कर्म, निषिद्ध कर्म आणि प्रायचित्त कर्म. कर्माचे प्रकार आहे, नैमित्तिक कर्म वेगळं, काम्य कर्म वेगळं, आणि प्रायचित्त कर्म वेगळं. काम्य कर्म म्हणजे नित्य कर्म असतं. त्याच्यात नित्य कर्मामध्ये आपण दररोज सकाळ उठल्यापासून सायंकाळपर्यंत नित्य कर्म करतो, हे नित्य कर्म आहे. दुसरं कर्म आहे काम्य कर्म. काही नैमित्तिक कर्म असतात, निमित्ताने येणार कर्म. सत्यनारायण काम्य कर्म, कामना इच्छा ठेवली म्हणून सत्यनारायण. मग आपण द्विपद चतुष्पद सगळं कल्याण कामना इच्छा. यज्ञ काम्य कर्म आहे, निमित्ताने येणारं कर्म. काही निमित्त, रामनवमी नैमित्तिक कर्म आहे, दत्त जयंती नैमित्तिक कर्म आहे, हनुमान जयंती त्या निमित्ताने जे कर्म घडेल नैमित्तिक कर्म आहे. नित्य कर्मामध्ये दररोज देवपूजा, स्वयंपाक वगैरे आपण जे सर्व करतो हे नित्य कर्म आहे. आणि ह्या सर्व कर्मामध्ये झालेल्या चुका प्रायचित्त कर्मामध्ये आहे. म्हणून प्रायचित्त वेगवेगळ्या धर्मसिंधुकार ग्रंथकारांनी प्रायचित्त सांगितलंय. ज्या काळात संन्याशांनी जर येतीने जर पैशाला स्पर्श केला तर त्याने 3 दिवस उपवास करावा, प्रायचित्त आहे त्याला. ग्रस्त असलेल्या माणसाने जर खोटं बोललं एकदा तर त्याने 1 दिवस उपवास करावा. संन्याशाचं ऐकताना बरं वाटलं असं. ग्रस्ताने जर एकदा खोटं बोललं, एकदा असत्य वचन जर त्याने केलं तर 1 दिवस उपवास करावा. मला वाटतं उपवासच राहील असं वाटतं. कारण दिवसातून किती वेळा खोटं बोलतो आपण. नित्य कर्म द्या सोडून चला. कर्म हा विषय, कर्म केलं पाहिजे. नर करणी करे सो नरका, नारायण बन जाय. कर्मामध्ये शक्ती विस्तार होईल, वेळ कमी. चला, शेवटी अहिल्यादेवीने उपशाप मागितला. शापाचं त्या ठिकाणी काय विशेष म्हणले, मुंगी माशी सांडी स्थळ, कोणीच राहिलं नाही. जसा शाप मिळाला कोणीच नाही, फक्त दगड एक शिळा राहिली रामा. आणि नंतर शाप दिल्यानंतर पश्चाताप झाला बरं का. कोणाला? गौतम ऋषीला. पण गौतम ऋषीने हा क्रोधाचा सर्व विस्तार मांडला. त्यांनी असं म्हटलंय, अहिल्या इंद्राती प्रीती, सुख भोग भोगिता एकांती. तेव्हा का मदन उपजे शांती, श्री कामा सती नाही लोकोदी. रथ
रती संभोग एकांतवासी इंद्रास्ताईले कसी अनुदोगे त्यागुनी त्यासी मिका तपासी नवचेची. फार मोठे त्यांचं म्हणणं असं झालं, जर अहिल्या आणि इंद्र एकत्र होतेच आणि इंद्राची इच्छा होतीच तर मी कशाला अहिल्याशी लग्न केलं. पहिली गोष्ट. बरं केलं तर केलं, जो प्रसंग मी पाहिला अशा प्रसंगाला मी तपी होतो ना, मी हे त्यागून पुढे निघून जायला पाहिजे होतं, तपाला निघून जायला पाहिजे होतं. मी कशासाठी, कोण आईल्या, जर देहभावाने आत्मा इंद्रामध्ये येतोय, माझ्यात येतोय, आईल्यामध्ये येतोय, तर कोण कोणाचा भोग घेतो, कोणीच कोणाचा भोग. हा भ्रमाचा खेळ. आम्ही भ्रमात मी पाहून एवढा योगी असताना, त्यागी असताना मी शापित झालो. म्हणजे आईल्याबद्दल मी ममाध्यास धारण केलं, ही माझी आहे, तसं कोणीच कोणाचं नाही. जर असं असेल तर हे सर्व प्रकरण मी का धारण केलं. त्यावेळेस त्या गोड होय, माझी श्री माझे घर, हे काम क्रोधाचे निज मंदिर, येथे ठकले थोर थोर मजई साचर नाडली होते. माझी श्री माझे घर हे म्हणता म्हणता ठकले थोर थोर, आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा नाडलो, क्रोधामध्ये मी सुद्धा अडकलो. म्हणून हा क्रोध हे चांगलं नाही. म्हणले कोण? गौतम पावती त्रिजगती, ऐसे पुराणी प्रसिद्ध वदती, तो मी श्री लोभावती विवेक संपत्ती नाडिलो क्रोधे. आता त्यांना सांगायचं मी कोण आहे. म्हणले म्या गौतमे माध्यान्ह काळी, नित्य पिकोनिया साळी, ऋषी वाचविले दुष्काळी, तो मी तत्काळी नाडुले क्रोधे. ते म्हणले मी कोण आहे. अरे प्रत्यक्ष दुष्काळामध्ये साधू संन्याशांना मी दुष्काळामध्ये भात पिकून खाणार हे तप माझ्यात आहे, आणि मी दुसऱ्याला शाप दिला. क्रोधाबद्दल फार वाईट वाटलं. म्हणून क्रोध हा कधीही चांगला नसतो. जास्त जर राग आला ना तर रागावर एक औषध आहे, सांगू का मी? याच्यात नाही, माझ्याकडे येते. काय औषध आहे? गौतम ऋषींना असं वाटलं, एवढं सर्व माझ्याकडे असताना हा रागच आता घालवायचा. राग कशाचा? रागाचा राग आला. हा राग माझ्या आयुष्यात पुन्हा आला नाही पाहिजे. म्हणून त्यांनी एव मुक्त्वा महातेजा गौतमो ऋषी सत्तमहा, पुण्य देशम समासाद्य सिद्ध चारणे सेवितम. सिद्ध चारण लोकावरी, मेरुगिरीच्या पाठारी, हिमाचळाच्या शिखरी तपाते आदरी गौतम. गौतम बैसोनी निर्विकारी, अगाध निष्ठेचे आदरी, काम क्रोधाच्या नुरी हुरी त्या तपाची थोडी थोरावी. गौतम ऋषी एकांत वासामध्ये गेले, तप मांडलं. मोडायचं नाही कुठपर्यंत? जोपर्यंत आईलेचा उद्धार होत नाही तोपर्यंत तप मोडायचं नाही. तप मांडलं त्यांनी, तप मांडलं. आता त्यांनी असं म्हणलंय, हे जे येतं ना, मेरुगिरीच्या पाठारी, हिमाचळाचे शिखरी, तपाते आदरी गौतम. हे जे मेरुगिर म्हणजे मेरू पर्वत जो येतो, हा गुजरात पासून जे आपली ही जी पर्वत रांग येते ना, त्र्यंबकेश्वरची, ही सर्व ज्या अर्थी इथे जो उल्लेख आहे म्हणजे ब्रह्मगिरीचाच हा उल्लेख आहे. गौतम ऋषीचे प्रकरण, गौतमी गंगा प्रगट झाली, इथेच तर त्यांनी मांडलं, इथेच सर्व निर्माण केलं. आणि शापामुळे इंद्र इकडे फार कठीण भंग अवस्थेमध्ये पडला. ब्रह्मशापाती दारुणा, इंद्राचे धडले ऋषीना भंगे बिंबले संपूर्ण ती लक्षण अवधारा. इंद्र शापामुळे एवढं कठीण प्रकरण झालं. इंद्रिय सांडिले अमर मंडळ, मेघ झाले उच्चंगळ, पृथ्वी झाले मंदफळ, स्वधर्म सकळ खुंटले. आता पदावर राजाच राहिला नाही, मंत्रिमंडळ कसं राहील? इंद्र नाही, वरुण देव, वायुदेव सर्व भरण कारभार झाला. सर्व देवांना चिंता पडली, ही कोण चालली? सर्वांनी महाप्रार्थना केली. कोणाची? गौतम ऋषीची. गौतम ऋषीची स्तुती स्वतः इंद्राने केली. उपशाख्यामध्ये इंद्र म्हणे जय जय आजी गौतमा, पुरुषा माझी उत्तमोत्तमा, न कळे तुझा महिमा, गाध महिमा पै तुझा. शाप नाही दिदला, माझा कर्म भोग म्या भोगिला, जो दुराचारी तो सरता केला, ते महत दिला पै तुझी. अरे तू काही शाप नाही दिला, उलट माझं जे कर्म होतं ते कर्म मला भोगण्यासाठी ती प्रवृत्त केलं, चांगलंच केलं. कर्म भोगावं लागतं का? भोगावं लागतं.
कोणी असू द्या, चांगला असू द्या वाईट असू द्या, ते भोगावं लागतं. कोणी असू द्या. कोणी कोणी भोगलं, भीष्माचार्याने भोगलं, कृपाचार्याने भोगलं, द्रोणाचार्याने भोगलं, साधू संत यती संन्यासी महंत नंद पुरी गिरी भारती कुणी असला तरी त्या त्या अवतारामध्ये कर्म ज्याने त्यांनी भोगले, कर्म भोगावं लागतं. चांगला असू द्या वाईट असू द्या, कर्म कठीण आहे. त्या कर्माचा परिणाम असा होतो आणि त्या कर्मामुळे ह्या सर्व जो संपूर्ण विषय, याच्यामध्ये एक विषय पुन्हा आलेला आहे. मयूर आणि गज यांच्या ठिकाणी शापित इंद्राचा परिणाम झाला. मयूरानंदे नृत्य करी तेजस्तरे नेत्रद्वारी ते झेलुनीने मयुरीने शिवोदरी गर्भवतीसी. शाप इंद्राला मिळाला, पण मोरालाही मिळाला आणि हत्तीला सुद्धा मिळाला. कारण का? हत्ती हे याचा आराध्य म्हणजे असत ऐरावत, आणि मोर हे त्याच्या ठिकाणी नृत्य करणार एक आनंदाचं वाहन मोर इंद्र जवळ घेऊन चालायचं. म्हणून संघाचा परिणाम असा असतो, तुम्ही एखाद्याच्या सोबतीला असले त्याच्या शिवायला असलं तर त्या समोरचा तुमच्या शिवायला होत. त्याचं कारण असते, कारण तुम्ही त्याला सपोर्ट करत असता. त्यामुळे कठीण प्रकरण आहे. त्यामुळे ती शाप इतरांना सुद्धा भोगावे लागले आणि त्यानुसार इंद्रशापामुळे मोर आणि हत्तीवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ लागला. त्याचा विषय स्वतंत्र आहे. आणि नंतर अहिल्या मातेच्या उद्धारासाठी आता हे सर्व वृत्तांत कोण कोणाला सांगताय? प्रभू रामचंद्र त्या आश्रमात थांबलेले. विश्वामित्राने एवढं आख्यान सर्व सांगितलं. मग आता म्हणजे वेळ लावू नको गड्या, तिने भरपूर शाप भोगलाय, तिचा उद्धार कर. उद्धार कसा करायचा? ऐकोनी सद्गुरूचे वचन करावया अहिल्या उद्धरण आश्रमे आपण प्रवेशला. हाती धरणे ऋषीवर्यासी आश्रमे पाहि अहिलेसी हे लक्षणा सकळा ऋषीशी पाहता चौथीसी दिशेना. आश्रमे करिता परिभ्रमणा औचक लागला रामचरणा झाले अहिल्या उद्धरण साधना मन त्या केली. काय केलं म्हणजे? रामा, उद्धार करायचा आहे ना, फक्त तुझ्या चरणात राजाची फक्त धूळ तिथे जाते आणि ती धूळ त्या ठिकाणी देवाने नेली. मस्तकी धैर्य श्रीरामचरण आनंदाश्रू चालले पूर्ण झाले श्रीरामचरण प्रक्षालन प्रेम संपूर्ण ऐलेसी. आता ती शिळा होती, पण काय झाली आता? मनुष्य झाली. शिळा होती मनुष्य झाली. शिळा होती मनुष्य झाली. शिळा होती मनुष्य झाली. शिळा होती मनुष्य झाली. थोर कीर्ती वाखाणली. थोर कीर्ती वाखाणली. थोर कीर्ती वाखाणली. थोर कीर्ती वाखाणली. लंका दहन केली. लंका दहन केली. लंका दहन केली. लंका दहन केली. हनुमंते काशाने. हनुमंते काशाने. शिळा होती मनुष्य झाली. शिळा होती मनुष्य झाली. हनुमंते काशाने. हनुमंते काशाने. शिळा होती कामने. राम रे शिळा होती मनुष्य झाली. आनंद वाटला. अनंत जन्माचं पुण्य फळाला आलं. प्रभू रामचंद्रांची भेट झाली. तिचा शापमुक्त झाला आणि शापमुक्त झाल्यानंतर श्री प्रभू रामचंद्रांचं स्तवन तिने केलेलं आहे. नाम महात्म्य या ठिकाणी ती वर्णन करते. श्रीराम हे नामाक्षर शराशरातीत पर नाम परब्रह्म परात्पर नाम मंत्र शिवशव्य नामापासी सद्य मुक्ती
पंडित बोलती प्रणोक्ती मी बोलिलो ते माझी प्रतिती नामने चितितारक. त्या नामाचं महत्व त्या ठिकाणी राम नामाचं त्या ठिकाणी गायलं गेलेलं आहे. आणि नंतर अहिल्या स्वतः प्रभू रामचंद्रांच्या समोर आली. श्रीराम कृपा निज दीप अहिलेचे गेले अकल्प पाप तिच्या तपाचा प्रताप पाप ते निष्पाप करून धावी. इंद्र न करीत व्यभिचार शाप न देता ऋषीवर ते मी कैसा पावते रामचंद्र भाग्य माझे थोर ऋषी शापे. आता या ठिकाणी जो शाप मिळाला होता तो तिला वाईट वाटायचा. पण प्रभू रामचंद्रांची भेट झाल्यानंतर ती म्हणते उलट झालं ते बरं झालं. जर असं झालं नसतं तर मी माझ्या आयुष्यात एवढं चिंतन देवाचं केलं नसतं. पूर्ण मी दगड होऊन पडले राम राम म्हणत. समाधीचं सुख मी भोगलं आणि हा देवाचं रूप ह्या अवतारामध्ये मला मिळालं. तर मिळालं नसतं त्यावेळेस तिने तिचं भाग्य मानलं. म्हणून कधी कधी काही प्रसंग आपल्याला सुरुवातीला वाईट वाटत असतात पण नंतर तेच आपल्या सुखाचा विषय होत असतात. प्रारंभी मिळालेलं प्रपंचामधलं दुःख सुद्धा एखाद्या सुखाची पाठ फोडणार असतं. म्हणून सुरुवातीच्या दुःखाने जास्त खचून जायचं नसतं, सुरुवातीच्या सुखाने जास्त आनंदी व्हायचं नसतं. तसं अहिलेने ते एक वेगळं एक संदेश जगाला दिला. म्हणजे सुरुवातीचं दुःख नंतर सुखामध्ये परिवर्तित कधी पण देव भेटल्यावर. जुना काळ जुन्या काळामध्ये गोफण माहिती आहे का तुम्हाला? गोफण गोफणीचा दगड असा असा गोल गोल फिरवायचा आणि सोडायचा. हा एवढ्या गतीने सुटला का सुटल्यानंतर द्राक्ष बाग होती. गोफण मारत होता. रस्त्याने प्रवासी चालला होता. दगड जोराने लागला. आता गोफणीचा दगड म्हणजे बंदुकीची गोळी. पाठीमध्ये लागला तो पडला. पडल्यानंतर त्याने आशीर्वाद दिला असेल ना. एवढा रागवला पण रागवल्यानंतर त्याला भोळ आली. चक्कर आला पडला. चक्कर आल्यानंतर तो पुन्हा शुद्धीवर आला. मग त्याला असं वाटलं आता याच्यावर पोलीस कंप्लेंटच करतो. म्हणजे दगड मारतो काय मला एवढं करत. पण त्याच्यानंतर आलं लक्षात. खाली पाहिलं तर दगड नव्हता, सोन्याचा एवढा गोळा होता. आता मला सांगा दगड सोन्याचा होता, पाठीला लागला, चक्कर आली, दुःख झालं की नाही? किती दुःख झालं, वाईट वाटलं, चक्कर आली, मणक्याची एक नस चॉकअप झाली, एवढं दुःख झालं. आणि एवढ्या दुःखानंतर सुद्धा त्याला त्या दगडापासून आता बरं वाटलं. कारण दगड कशाचा होता? सोन्याचा होता. म्हणजे पहिलं दुःख होतं पण दगड सोन्याचा पाहिला, मागचं दुःख विरून गेलं. तसं कर्म चुकलं, शापित झाले, दगडाची झाली, पण देव मिळाला म्हणून मागचं सर्व दुःख एका क्षणात निघून गेलं. 10 वर्षाचा दुष्काळ एका पावसात असा संपून जावा. स्त्रीचा 2 वर्षाचा सासरवास माहेराच्या एका मुक्काने विरून जावा. तसं आईलेचं सर्व जन्मजन्मीचं असणारं ते सर्व शापित जीवन, तिला जे दुःख द्यायचं ते दुःख एका क्षणामध्ये संपून गेलं. कारण का रामचरणाचा स्पर्श झाला, तिला तो आनंद होऊ लागला. म्हणून ती आता त्या ठिकाणी त्यांचं वर्णन करते. ती म्हणते केवढं भाग्य माझं आहे. गौतमाचा निज शाप तो मज झाला अमृत रूप, माझे जाऊनी पुण्य पाप शुद्ध स्वरूप पावनी. इंद्र केला नाही व्यभिचार, केला माझा जन्मोद्धार. गौतम शाप नव्हे तो वरणी रघुवीर भेटविला. गौतम माझा निज भरतारू, गौतम माझा निज सद्गुरु, गौतम माझा निज निर्धारू. रघुवीर भेटविला. फार गोड कोड आहे. त्यांनी सांगितलं ऐसी आईल्या करिता स्तुती, गौतमा कळले ज्ञान शक्ती. तिने येऊनी शीघ्र गती रघुपती पूजिला. काम क्रोधा निर्धारी गौतम, अहिल्या श्रीरामी निष्काम. दोहीची वृत्ती सहजे समरामी परब्रह्म पावनी. गौतम ऋषींना ज्ञानाने कळालं, कायलीचा उद्धार झाला, देव आले. गौतम ऋषी तात्काळ त्या ठिकाणी आले, वंदन केलं. दोघांच्याही ठिकाणचे दोष पाप पुण्य यांचाही क्रोध गेला, तिचंही पाप संपलं आणि दोघांचं पुनर्मिलन त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी केलं. श्रीरामे देऊनी भेटी, दोहीची सोडली लिंग गाठी. सचिदानंदे आली पुष्टी, दोघा समदृष्टी समत्वे.
दोहीचे एक देखणे पणा, दोहीचे एक सावध श्रवण, दोहीचे एक मनोमन, दोन्ही चैतन्य घन श्रीरामाचे. दोहीचा एक आत्मा एक प्राण, दोहीचे एक अंतःकरण, दोहीचे एक निज ज्ञान, दोघे सुख संपन्न एक आत्मा. दोघं वेगवेगळे होते पण एकत्र त्या ठिकाणी ते पावले. त्याचा परिणाम प्रभू रामचंद्रांनी दोघा पती पत्नींना एका ठिकाणी आणले. म्हणून पती पत्नी शरीराने जरी दोन दिसत असले पण आत्ममिलन त्या ठिकाणी एक होत असतं. शरीराच्या विषयाची आसक्ती म्हणजे ग्रस्त आश्रम नव्हे. ग्रस्त आश्रम म्हणजे आत्ममिलनाचा प्रसंग सगळ्या शास्त्रकारांनी सांगितला. ग्रस्त आश्रम म्हणजे एक भावना आहे, ग्रस्त आश्रम म्हणजे एक विजय आहे, ग्रस्त आश्रम म्हणजे एक व्यवस्था आहे, ग्रस्त आश्रम म्हणजे पुण्य पावन करण्याची एक उंची आहे. ग्रस्त आश्रम मोठी बाबाजी राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे एक वाक्य. उत्तम ग्रस्त आश्रमी हा 100 संन्याशांच्या बरोबरीने असतो. तो कसा असावा? जोडूया धड उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम होईल जीव खाणी. त्याचं शेवटचा चरण फार गोडे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. जर खऱ्या अर्थाने ग्रस्त आश्रम जर स्वीकारला आणि जर खऱ्या अर्थाने तो सुंदर जगले तर एक दिवस असा जीवनामध्ये येतो का तोच ग्रस्त आश्रम निवृत्तीचं साधन म्हणतो, कल्याणाचं मोक्षगतीचं. पण त्या उंचीनं गेलं पाहिजे, पायऱ्या सुटल्या पाहिजे, पात्र आहे ते रंगवता आले पाहिजे, बागाचं पात्र रंगलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. मोठा झाला, लग्न झालं, पत्नी आली जीवनामध्ये, सर्व सुखाचा त्याग करून कोणाच्या तरी कुळातून ती माझ्यासाठी आली, पूर्ण वेळ तिला दिला पाहिजे, तिचं म्हणणं ऐकलं पाहिजे, तिच्या संगती व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे. गुणदोष सर्वांमध्ये असतात. कोणी ह्या जगामध्ये असा समृद्ध नाही का तो सर्व गुणवान पुतळा असतो, कोणी नसतो. जिथे गुण आहे तिथे दोष आहे, जिथे ऊन आहे तिथे सावली आहे, जिथे खोली आहे तिथे उंची, जिथे चढ आहे तिथे उतार आहे. ठरलेल्या गोष्टी जीवनामध्ये, वेगळं काही नसतं. तसं जीवन म्हणलं का सुख दुःखाचे हे गौरे आहे. पती पत्नी म्हणले का गुणदोषाची साखळी आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी एकत्र राहणं ही नांदी आहे, हे विशेष आहे. पुत्रप्राप्ती होते, त्यांचं चांगलं संगोपन करणं, त्यांना संस्कारक्षम बनवणं, या देशाचा कणा बनवणं, आदर्श नागरिक बनवणं, हे ग्रस्त आश्रमाची उंची आहे. देश नंतर सुधरेल, राष्ट्र नंतर सुधरेल, अगोदर ग्रस्त आश्रम स्वतःचं कुटुंब व्यवस्थापन जमलं पाहिजे. एकत्र पती पत्नीचं भोजन पाहिजे, म्हणजे एका ताटात नाही, नाहीतर मग मला पुन्हा उच्चिष्टाचा दोष सांगाल तुम्ही. भोजन स्वतंत्र पाहिजे, किती प्रेम असलं तरी. म्हणजे बंधनापर्यंतच आईच्या ताटात जेवण्याचा अधिकार, नंतर नाही त्या मुलाला कोणाच्या ताटात जेवण्याचा अधिकार. वैदिक सनातन हिंदू धर्म असा सांगतो उच्चिष्टाचा दोष येतो. मग तुम्ही म्हणा उच्चिष्ट साधू संतांचं सेवन करू, खाय त्यांची उष्टावळी. ते कसं? ती उष्टावळी खावी श्रेष्ठांची, पण कोणची? ज्ञानाची. ताटात प्रकरण वेगळं. गुरु गोरक्षनाथ आखाड्यात जेवणासाठी गेलो होतो कुंभाच्या